गेल्या महिनाभर आणि विशेषतः या आठवडाभरात देशानं अनुभवलेलं तरुणाईचं आंदोलन गेल्या दशकभरातलं मोठं आंदोलन ठरलं। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या आंदोलनानं अवघा देश जागा झाला आणि जेनझीच्या आंदोलनाची दखल बलाढ्य सरकारला घ्यावी लागली। आजवरच्या आंदोलनापेक्षा या आंदोलनाचा बाज वेगळा होता। दिल्लीत पुढारी न्यूजच्या टीमनं टिपलेली ही जेनझीच्या आंदोलनाची वैशिष्ट्य। दिल्लीच्या जंतर मंतरवरचं आंदोलन देशभरातील तरुणांच्या असंतोषाचं प्रतीक ठरलंय। मात्र या आंदोलनाची सुरुवात रस्त्यावर नाही तर सर्वोच्च न्यायालयातील एका निरीक्षणातून झाली। एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी काही तरुणांचा उल्लेख हा कॉकरोच असा केला, अशी चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली। याच शब्दाला आंदोलनाचं प्रतीक बनवत अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी या मोहिमेची सुरुवात केली। सोशल मीडियावरील व्यंगात्मक पोस्ट, व्हिडिओज आणि डिजिटल मोहिमेच्या माध्यमातून हजारो युवक जोडले गेले आणि नीट पेपर फुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, बेरोजगारी आणि शिक्षणातील सुधारणांच्या मागण्यांवर हे देशव्यापी आंदोलन उभं राहिलं। सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केल्यानंतर या आंदोलनाला आणखी बळ प्राप्त झालं। आमच्या ज्या डिमांड्स आहे, आज आमचं डेलिगेशन परत भेटायला चाललंय आणि आम्ही क्लिअरली म्हणलो होतो की याच्यानंतर आम्ही मंत्र्यांच्या कुठल्याही घरी किंवा ऑफिसमध्ये जाणार नाहीये। जर मीटिंग करायची असेल तर जंतर मंतरवर करावं लागेल किंवा एखाद्या न्यूट्रल व्हेन्यूवर करावं लागेल आणि त्यावेळेस आम्ही ठाम राहून आज एका न्यूट्रल व्हेन्यूवर मीटिंग होणार आहे। हे आंदोलन जे आहे ते देशभर वाढलेले आहे आणि आता हे आंदोलन फक्त सोनम वांगचुक किंवा अभिजित दिपकेपुरतं लिमिटेड नाही झालेलं आहे। युवकांचं आंदोलन झालेलं देशभरच्या। तर युवकांचं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घ्यायचं नाही आणि तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार आहे। कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख शिलेदार अभिजित दिपके या आंदोलनाचा चेहरा म्हणजे अभिजित दिपके। आंदोलनाचे संस्थापक, रणनीतिकार आणि सोशल मीडिया मोहिमेचे प्रमुख। 2020 ते 2022 या काळात अभिजित यांनी आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून काम पाहिलं होतं। दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागामध्ये कम्युनिकेशन सल्लागार म्हणून सुद्धा अभिजित यांनी जबाबदारी सांभाळली। डिजिटल कॅम्पेनच्या अनुभवाचा वापर करत त्यांनी काही दिवसातच देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणलं आणि सीजेपीला राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी नेऊन ठेवलं। कॉकरोच जनता पार्टीचे आणखी एक शिलेदार सौरव दास। आंदोलनाचा अधिकृत चेहरा बनले सौरव दास। पत्रकार म्हणून काम केलेल्या सौरव दास यांच्यावर सीजेपीनं प्रमुख प्रवक्त्याची जबाबदारी सोपवली। पत्रकार परिषदांपासून ते सरकारसोबतच्या चर्चांपर्यंत सौरव दास यांनी आंदोलनाची प्रमुख भूमिका पार पाडली। विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेणं, परीक्षा सुधारणा आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणं हे सगळं त्यांनी सरकारसमोर ठामपणे मांडलं। कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख शिलेदार आशुतोष रांका। आंदोलनाचं संघटन उभं करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते आशुतोष रांका यांनी। विविध राज्यांमधील विद्यार्थी, स्वयंसेवक आणि डिजिटल नेटवर्क यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम रांका यांनी केलं। सरकारसोबतच्या चर्चांमध्ये सुद्धा ते प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले आणि सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। कॉकरोच जनता पार्टीच्या आणखी एक शिलेदार नेहा बोरा। या आंदोलनातील सगळ्यात जास्त चर्चेत आलेला महिला चेहरा म्हणजे नेहा बोरा। JNU मधील PhD संशोधक आणि AISAच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून नेहा बोरा यांची ओळख आहे। नेहा बोरा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जंतर मंतरवर तब्बल 23 दिवस उपोषण केलं। चलो संसद या आंदोलनामध्ये त्यांची आघाडीची भूमिका होती। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सातत्यानं लढा देणाऱ्या नेत्या म्हणून नेहा या देशभरात चर्चिल्या गेल्या। सरकार से हमें उम्मीद नहीं है। सरकार के ऊपर जो हम लोगों ने इस देश की जनता का जो हक बनता है किसी भी सरकार के ऊपर अपनी मांग को उठा करके उसको मनवाने की जिद पकड़ लेने का, उस जिद पे हमें भरोसा है। सरकार क्या करेगी नहीं करेगी ये हम नहीं जानते, लेकिन हम क्या करेंगे अगर सरकार हमारी बात नहीं सुनेगी ये ज्यादा जानते हैं। किसी और चीज पे हमें भरोसा हो ना हो, अपनी जिद पे हमें भरोसा है कि यहाँ पे 1 महीने से बैठे हुए हैं, 1 महीने और बैठ जाएंगे, लेकिन तब तक हटेंगे नहीं जब तक इस्तीफा नहीं मिलेगा। कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख शिलेदार विजेता दहिया।
आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून पुढे आलेले विजेता दहिया हे देखील एक मोठा चेहरा आहे. मात्र चलो संसद या मोर्चाच्या दरम्यान आंदोलकांवर लाठीचार्ज सुरू असताना ते फास्ट फूड आउटलेटमध्ये असल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. सीजेपीने मात्र हे आंदोलनाच्या मूल्यांच्या विरोधातलं वर्तन असल्याचं सांगत त्यांना प्रवक्ते पदावरून हटवलं. दहिया यांनी मात्र आपण आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतरच तिथून निघाल्याचा दावा केला. सोशल मीडियावरील एका मोहिमेतून सुरू झालेली कॉक्रोच जनता पार्टी आज राष्ट्रीय स्तरावरील आंदोलन बंदी आहे. डिजिटल मोहिमा, संघटन कौशल्य, विद्यार्थी नेतृत्व आणि सरकारशी थेट संवाद या सगळ्यांच्या जोरावर या आंदोलनाने पहिल्याच प्रयत्नामध्ये मोठं यश मिळवलं आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत मजल मारली. आता या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, संघटना राजकीय रूप धारण करणार की नाही आणि विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. शेखर पाटील, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.